हॅलो. सामना या ठिकाणी आपण पाहू शकाल, एका बाजूनं संघर्ष सावरे तर दुसऱ्या बाजूनं माहीम मिठागर डी अशा दोन संघाच्या माध्यमातून हा सामना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील सामना, अंतिम सामना. विनोदजी गुंडसर या ठिकाणी पाहायला मिळाले. प्लेअर ऑफ द मॅच अप्रतिम, ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर, ॲज अ फिल्डर, तिन्ही डिपार्टमेंट ज्यांनी गाजवली. सातत्याचं दुसरं नाव आपण पाहता येतं विनोदजी गुंडसर आणि ठरता येतं प्लेअर ऑफ द मॅच हकदार सन्माननीय रोहनजी वेडगा साहेब यांच्या माध्यमातून हा पुरस्कार बहाल करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. टॉस बॉक्समध्ये आपण पाहू शकाल, मैदानाच्या आतमध्ये हर्ष उल्हास या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. कारण की विकेट कोणाची गाडी तर अमोलजी करबट यांची. एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपण सातत्याने अमोल करबट यांच्याकडे पाहतो, परंतु यावेळेस आपण पाहिलं जबरदस्त हर्ष उल्हास या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. वर्ल्ड कपच्या सामन्यांमध्ये जेव्हा जेव्हा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना ऑस्ट्रेलिया संघाचे गोलंदाज बाद करायचे, याच पद्धतीने हर्ष उल्हास त्यांचं असायचं आणि यावेळेस देखील तेच पाहायला मिळाला. सेलिब्रेशन आपण या ठिकाणी पाहू शकाल. याच उत्कृष्ट झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिलाच चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज मेहुल ज्याने पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवला. चांगल्या रीतीची गोलंदाजी, चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षण हे सर्व काही पाहायला मिळालं या पहिल्याच चेंडू मागे. सामना आपण पाहत आहेत संघर्ष सावरे विरुद्ध माहीम मिठागर डी. हा सामना मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आपण पाहू शकाल कल्पेश तिसऱ्या क्रमांकावरती येतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला गोलंदाज मेहुल. पुन्हा षटकातील पुढील चेंडू राईटम राऊंड विकेटचा वापर करताना पाहायला मिळाला. गोलंदाज एकदा परिपूर्ण केले या ठिकाणी. स्ट्राईक रोटेट भूमिका पाहायला मिळाली कल्पेशच्या माध्यमातून. यावेळेस जयदीप दुमाडा फलंदाज मार्कवरती पाहायला मिळतोय. एक स्टार प्लेअर म्हणून आपण नेहमीच त्याची गणना संघर्ष सावरे संघाच्या माध्यमातून करतो आणि यावेळेस तो मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेयरचा फलंदाज म्हणून पाहायला मिळतोय. धावांची गती आहे 1 धाव फलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात 2 चेंडू आतापर्यंत फेकले जात आहेत. पुन्हा गोलंदाज मेहुल एक उंचपुरा गोलंदाज. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक किरीचा प्रयत्न पाहायला मिळाला, बॅकअप मिळाला आणि एका धावेच्या माध्यमातून 2 धावा. आता दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट एका धावेने या ठिकाणी अकाउंट ओपन केलं. कल्पेश आणि जयदीप हे 2 बॅटर आपण पाहिले. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि तदनंतर 2 चेंडू मागे 2 धावा या पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. आपण पाहतायत पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशन आयोजित महामेळावा 2024 पर्व 3 माहीम मिठागरचं हे उत्कृष्ट असं मैदान आणि या उत्कृष्ट अशा मैदानावरती ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतायत. एक चांगलं मॅनेजमेंट आपण पाहतायत. या स्पर्धेचं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतायत. ही लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं या स्पर्धेचं. गोलंदाज पुन्हा एकदा मेहुल. या षटकातील पुढील चेंडू घेऊन समोर बॅटर कल्पेश. पुन्हा चांगला चेंडू. यावेळेस देखील सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला. ब्युटिफुल बॉलिंग बाय मेहुल. विकेटचं बटन झालंय. विकेट इज गॉन अँड म्युझिक इज ऑन. DJ Sandeep. हॅलो. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. आत्तापर्यंत 4 चेंडू मागे मेहुल आपल्या घरच्या मैदानावरती होम ग्राउंडचं ॲडव्हान्टेज कसं घ्यावं हे दर्शवून दिलं या गोलंदाजाने. आपण पाहिलं भारतीय संघाने टेस्ट क्रिकेट शृंखला जिंकली. वन डे क्रिकेटमध्ये देखील भारतीय संघाचा बोलबाला राहिला. भारतामध्ये जवळजवळ 27 बायलॅटर सिरीज जिंकण्याचा रेकॉर्ड हा भारतीय संघाने केला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि ऑस्ट्रेलिया संघाचा रेकॉर्ड मोडीत काढला. त्याच पद्धतीने आपण पाहतायत आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना चांगली गोलंदाजी करतोय मेहुल हा गोलंदाज. यापुढेच देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला.
एकेरीचा प्रयत्न केला. न्यू बॅटर आपण पाहू शकाल किरण 5व्या क्रमांकावरती, 4थ्या क्रमांकावरती जो बिलॉंग करतोय. धावांची गती 3 फलकावरती जाऊन पोहोचली. षटक क्रमांक 1 मधील 5 चेंडू फेकून झालेत. यावेळेस जयदीप हा फलंदाजी मार्कवर. बॉलिंग लाईन ऑफ स्ट्रॉंग माहीम मिठागर डी संघाचा पहिल्या सामन्यामध्ये 27 धावा देखील डिफेंड केला. हा रेकॉर्ड आपण पाहिलं या मैदानावरती. अप्रतिमान एक्सेप्टेड बाउन्स निर्माण झाला. एक खासियत आहे, आपल्या उंचीचा जबरदस्त फायदा उचलला. पहिल्या षटकामध्ये 3 धावा 2 गडी बाद. संघ आपण पाहू शकाल प्रथम फलंदाजी करत असताना संघर्ष सावरे. गोलंदाज सुमित पाडवी याला पण पाहू शकाल. एक युवा गोलंदाज माहीम मिठागर डी संघ युवांचा भरणा असलेला संघ म्हणून आपण पाहतो. पहिला चेंडू ऑन साइड मध्ये चिप शॉट. संतोष चेंडू खाली एका हाताने झेल या ठिकाणी परिपूर्ण करताना पाहायला मिळाला. टिपला उत्कृष्ट झेल आणि फलंदाज किरण फेल गॉन. पहिल्याच चेंडूवरती सुमेध पाडवी विकेट मिळवताना काय कॉन्फिडन्स लेवल आहे या ठिकाणी माहीम मिठागर डी संघाचा. आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना निरुत्तर करताना फलंदाजांना पाहायला मिळाले. जबरदस्त कामगिरी करताना नवीन फलंदाज सागर 5व्या क्रमांकावरती. हलक्याशा हाताने यावेळेस आपण बघितलं स्वतः फॉलो थ्रू मध्ये दबदबा गोलंदाजांचा पाहायला मिळालाय. प्रेशराईज केलंय फलंदाजांना. चांगली कामगिरी करताना हे गोलंदाज पाहायला मिळालेत. 9 फलकावरती 3 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकाल. माहीम मिठागर डी संघ दुसऱ्या बाजूनं संघर्ष सावरे हा संघ पाहायला मिळतोय. अप्रतिम रीतीने गोलंदाजी करताना आपण पहिलं षटक बघितलं. गोलंदाज होता तो म्हणजेच मेहुल आणि मेहुल देखील राऊंड विकेटचा वापर करताना पाहायला मिळाला. यावेळेस देखील सुमित पाडवी राऊंड विकेटचा वापर करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी करताना एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करताना एक चांगली गोलंदाजी करतोय. 29 क्रमांकाची जर्सी असलेला यावेळेस पूल केलाय. पुन्हा क्षेत्ररक्षक चेंडू खाली अँड यस टेकन. यावेळेस ब्रॉन्झ डक वरती तंबूत परतताना सागर गॉन. फलकावरती आपण जर बघितलं तर स्कोर कमी आहे आणि विकेट जास्त आहेत. अर्थात 3 धावा आहेत आणि 4 गडी बाद झाले त्या ठिकाणी. जबरदस्त कामगिरी करताना अनप्लेबल म्हणून साबित झालाय गोलंदाज. 4 चेंडू मागे 2 विकेट मिळवतोय. एकही धावणं खर्च करता प्रवीण नवीन फलंदाज आपण पाहू शकाल 6व्या क्रमांकावरती. बॅटिंग ऑर्डरनुसार संघर्ष सावरे संघाच्या माध्यमातून यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. फिकी प्रॉपर येईल का? विकेटची दाट शक्यता होती या ठिकाणी. अप्रतिम रीतीची गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये 2 विकेट. सुमित पाडवी एक युवा प्रतिभाशाली यंग अँड टॅलेंटेड गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिलं मेडन ओव्हर पाहायला मिळेल का सुमितच्या माध्यमातून.
फ्युचर ऑफ माहीम मिठागर या ठिकाणी पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सुमित पाडवी क्लास गोलंदाजी करताना. यापुढे ऑन साईडमध्ये फटका जरूर खेळला. संतोषांना आपण पाहू शकाल एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आतापर्यंत ते पाहायला मिळाले. एक धाव आली आणि फलकावरती 2 षटकानंतर संघर्ष सावरी संघ संघर्ष करताना पाहायला मिळतोय. 4 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शन मध्ये. गोलंदाज दर्शन करबाट. पहिला चेंडू पुलर लेन बॉल पाहायला मिळाला. 1 धाव या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकाच धावेवरती या ठिकाणी सॅटिस्फाईड व्हावं लागेल, कारण की जास्तीत जास्त स्ट्राईक या ठिकाणी जयदीपला घेणं महत्त्वाचं. इथून धावांची भरणा करण्याकरता संघर्ष सावरिया संघाला फलकावरती 5 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. थोडंसं या ठिकाणी आपण पाहत आहेत स्ट्रगल पाहायला मिळालं, ते म्हणजेच संघर्ष सावरी संघाचं. यावेळेस फटका उंच उडालाय. बॉल वॉज इन द एअर अँड यस टेकन बिग 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 विकेट. जयदीप दुमाडा बॅक टू द पवेलियन. गॉन. संदीप. पत्नी के साथ पूरा देश लड़ रहा है, लेकिन यहाँ तब्बल 5 विकेट बाद झालेत. 5 धावा आहेत आणि 5 गडी बाद. हातबल झाले त्या ठिकाणी फलंदाजी करताना. आपण पाहू शकाल ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून चेंडू गगनभेद घेत होता, परंतु क्षेत्ररक्षक काय जबरदस्त पाहायला मिळाला. सागरच्या माध्यमातून टिपला उत्कृष्ट झेल. सागर गोहिलला आपण पाहू शकाल याच अप्रतिम झेल परिपूर्ण करताना पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त सराव याच मैदानावरती करताना, आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना हा संघ 5 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संघर्ष सावरिया संघ इथून मात्र चांगली तुम्हाला पार्टनरशिप करावी लागेल. म्हणतात ना, मुश्किल है ट्रैफिक की लाल बत्ती की तरह होती है, कुछ देर प्रतीक्षा करने के बाद ग्रीन सिग्नल दे ही देती है. आणि त्याच पद्धतीने मात्र तुम्हाला इथे खेळावं लागेल. थोडंसं पेशन्स दाखवावे लागतील, संयम दाखवावं लागेल आणि योग्य चेंडूवरती योग्य फटका खेळावं लागेल. हीच क्रिकेटची रणनीती आहे. यावेळेस आपण पाहिलं हलक्याशा हाताने 1 धाव जरूर परिपूर्ण झाली. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एका धावेकरता संघर्ष करावा लागतोय संघर्ष सावरिया संघाला. आणि म्हणतात ना, संघर्ष हा तुम्हालाच करावं लागेल, कारण लोक तुमचा संघर्ष पाहत नाहीत तर तुमचा निकाल पाहत आहेत. आणि त्याच हेतू उद्देशाने क्रिकेट खेळावं लागेल. धावसंख्या आहे 6 धावा. दर्शन करबट पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. छोटा पॅक बडा धमाका. ऑन साइड मध्ये फटका जरूर खेळला. क्षेत्ररक्षक संतोष तैना चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अचूक फेकी झाली. धावबाची दाट शक्यता. यस, धावबाच्या माध्यमातून आणखीन एक विकेट. धावा फलकावरती 6 आणि 6 धावसंख्येवरती 6वा गडी बाद. प्रवीण गॉन. धन्यवाद. 7 धावा आहेत फलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. चांगली गोलंदाजी दर्शन देखील करतोय. नवीन फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतील. कैलासजी बराड. अनुभव आहे या ठिकाणी. अनुभवाचा पुरेपूर वापर करावा लागेल. 45 क्रमांकाचे जर्सी या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने मात्र खेळावं लागेल आपल्या संघासाठी. दर्शन. अप्रतिम रीतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत प्रभावशील नेतृत्व कसं असावं हे मोहिलनं दर्शवलं, हे सुमेधने दर्शवलं. आणि हेच दर्शवताना दर्शन षटकातील 5 चेंडू फेकले जात आहेत आणि या 5 चेंडू मागे 3 धावा देऊन 1 विकेट मिळवतोय. धावसंख्या आहे फक्त 7. यावेळेस फुल टॉस चेंडू ऑन साइड मध्ये इंटू द गॅप मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. सागर पोचला चेंडू खाली. तत्पूर्वी या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या माध्यमातून फलकावरती 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकानंतर 9 धावा या प्रोग्रेस कार्डवरती पाहायला मिळत आहेत. 6 गडी बाद आहेत. आता चौथं आणि अंतिम षटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत.
धन्यवाद. यावेळेस आपण पाहू शकाल चौथं आणि अंतिम षटक. या षटकानंतर बेंदरपाडा संघाचे कॅप्टन आणि वाघोबा वॉरियर्स अंबाडी संघाचे कॅप्टन आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये यायचं आहे. आपण 3 संघांमध्ये लॉस टाकणार आहोत तिसऱ्या फेरी करता. काही कामगिरी करताना गोलंदाज पाहायला मिळालेत. यावेळेस सागर गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू अप्रतिम रीतीने यावेळेस मात्र हा चेंडू पाहायला मिळाला. एकदा जरूर या ठिकाणी परिपूर्ण झाली. 2 धावेचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळतील. धाव फलकावरती 11 धावा लेग बायच्या माध्यमातून या 2 धावा पाहायला मिळतील. येथून 25+ धावा करण्याचा प्रयत्न असेल कारण की या मैदानावरती 27 धावा डिफेंड झाल्या. 25+ धावसंख्या करण्याकरता 2 मोठे फटके पाहायला मिळतील. कैलास रिक्स घेईल का, जोखीम पत्करेल का? यावेळेस फुलटच चेंडू होता. ऑन साइड मध्ये फटका जरूर खेळला. एका धावेवरती स्थगिती निर्माण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिला. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम फेकी आणि यावेळेस पुन्हा फलंदाज धावबाद होताना पाहायला मिळतोय. एका मागोमाग एक विकेटची रांग लागले. आयाराम गयाराम तू चल मे आया हे दृश्य या ठिकाणी आपण पाहू शकाल. पतझड की मौसम की तरह एका मागोमाग एक विकेट आउट होताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल 9व्या क्रमांकावरती स्वप्नील जाधव मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 7 गडी बाद झाले. धाव फलकावरती धावांची संख्या जर पाहिली तर 12 धावा या पाहायला मिळत आहेत. लोएस्ट टोटल म्हणून पाहिलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 12 धावा या स्कोअर कार्डवरती आहेत. बेंदरपाडा संघाचे कर्णधार आणि वाघोबा वॉरियर्स अंबाडी संघाचे कर्णधार आपण कॉम बॉक्समध्ये यायचं आहे. यावेळेस आपण पाहिलं चांगला फटका पाहायला मिळाला आहे. संघर्षाच्या वातावरणामध्ये संघर्षमय चौकार हा पाहायला मिळाला. स्वप्नीलच्या बॅटमधून मच नीडेड रन फॉर दिस बॅटिंग साइड. 4 रन. धन्यवाद. धावफलकावरती 16 धावा पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. या षटकातील 4था चेंडू पुन्हा सागर राईट आर्म राऊंड विकेट. स्विच इट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडूवाला निर्धाव. या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. 4th अँड लास्ट ओव्हर आपण या ठिकाणी पाहू शकाल. यावेळेस आपण पाहू शकाल लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला इंटू दी गॅप मध्ये. क्षेत्ररक्षकाला लॉंग जस्ट करावं लागेल. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन. चौकार. धाव फलकावरती 20 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकातील 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. यावेळेस देखील खूप छान पद्धतीने फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अप्रतिम रीतीने झेल मात्र टिपला. सूर्यकिरणे डोळ्यावरती प्रखर आले होते तरी देखील मात्र कंबलेचा जजमेंट आणि या ठिकाणी झेल परिपूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. 20 धावा या स्पर्धेतील लोएस्ट टोटल आपण पाहू शकाल आणि 21 धावेचं टार्गेट समोर असेल. लॉस्ट आपण टाकणार आहोत बेंदरपाडा, वाघोबा वॉरियर्स अंबाडी आणि विजयी संघ. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थोड्याच वेळामध्ये आपण येणार आहोत लाईव्ह ॲक्शन मध्ये सेकंड इनिंग मध्ये.
विजयी संघ डायरेक्टली बाय मिळाली आहे. तिसऱ्या फेरी करता डायरेक्ट चौथ्या फेरीमध्ये संघ दाखल होईल. जो संघ विजयी होईल तो अर्थात बेंदरपाडा आणि वाघोबा वॉरियर्स अंबाडी हा सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चला कॅप्टन या नाणेफेकीचा गोल करण्याकरता सन्माननीय प्रतीकजी वाघात सरांच्या माध्यमातून नाणेफेकीचा गोल केला जाईल. पालघर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कॉईन एका साईडनं आपण जर बघितलं तर महामेळावा, दुसऱ्या बाजूनं 2024 अशा पद्धतीने या ठिकाणी कॉईन पाहायला मिळतोय. किरीटा परी लहरी भगवा ध्वजा गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा 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 धन्यवाद डीजे. 24 चेंडूमध्ये 21 धावा हे समीकरण आपण पाहू शकाल. आपण सामना पाहत आहेत संघर्ष सावरे विरुद्ध माहीम मिठागर डी. दोन फलंदाज दर्शन आणि संतोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्गवरती कल्पेश. संघर्ष सावरे संघाच्या माध्यमातून सामन्याला या ठिकाणी सुरुवात. 21 धावा डिफेंड होतील का, रेकॉर्ड केला जाईल का? या मैदानावरती आपण पाहिलं 27 धावा डिफेंड करण्याचा रेकॉर्ड केला माहीम मिठागर डी संघाने. पहिला चेंडू अप्रतिम रीतीने यावेळेस हाताळला जातोय. निर्धावच्या माध्यमातून चेंडू पाहायला मिळाला. या धावा देखील डिपेंड होऊ शकतायत. क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने आपण पाहिलंय छोटी टोटल देखील डिफेंड होते, मोठी टोटल चेस होते. हे क्रिकेटचं फॉर्मॅट आहे. आत्ताचं क्रिकेट खूप फास्ट झालंय आणि खूप स्मार्ट झालंय. यावेळेस आपण जर बघितलं तर एक धाव परिपूर्ण करताना स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन करतोय. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेले, त्याच्यामध्ये एक धाव फलकावरती ही पाहायला मिळाली दर्शनच्या माध्यमातून. यावेळी संतोष फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. माहीम मिठागर ड संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना एका साईडनं संघर्ष सावरे संघ 21 धावा या ठिकाणी डिफेंड करताना, दुसऱ्या बाजूनं माहीम मिठागर डी संघ या धावांचा पाठलाग करताना 2 चेंडू फेकले, फलकावरती एक धाव पाहायला मिळाली. षटकातील पुढील चेंडू यावेळी हलक्याच्या हाताने मात्र पाहायला मिळाला. फटका खेळला. सेन्सिबल क्रिकेट, सिंगल डबल. माहिती आहे लक्ष छोटं आहे आणि याकरता आपण जर बघितलं तर सिंगल डबलला महत्त्व देताना पाहायला मिळते. धाव फलकावरती 2 धावा. षटक क्रमांक पहिल्या षटकामधील 3 चेंडू आतापर्यंत फेकले जात आहेत. कल्पेश चांगली गोलंदाजी करतोय 3 चेंडू मागे. या षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट उजव्या हाताने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु पाहिला फुटवर्क रीड केला आणि तदनंतर एक योग्य टप्प्याची निवड ही पाहायला मिळाली. आतापर्यंत आपण बघितलं या 4 चेंडू मागे 2 धावा खर्च करताना फुटवर्क रीड करून गोलंदाजी करणारा गोलंदाज कल्पेश चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करतोय. फक्त 2 धावा या 4 चेंडू मागे. यावेळी ऑन साइड मध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचतील तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण. बघता बघता 2 धावा देखील परिपूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा फलकावरती. या षटकातील चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजेच 5. अंतिम चेंडू आपण पाहणार आहोत पॉवर प्लेच्या बंधनातील. गोलंदाज कल्पेश या 5 चेंडू मागे 4 धावा खर्च करताना पाहायला मिळालाय. स्विचिटचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. यावेळेस येस व्हाईट बॉल. व्हाईटच्या माध्यमातून एक धाव जरूर मिळेल आणि एका धावेच्या माध्यमातून 5 धावा फलकावरती या आपण पाहू शकाल. 5 चेंडू फेकले जात आहेत आणि 5 धावा या फलकावरती आपण लागताना पाहू शकाल. एका साईडनं दर्शन, दुसऱ्या बाजूनं कल्पेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू घेऊन ओव्हर द विकेटने
अप्रतिम रीतीने हा फटका क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एकच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 6 धाबा या फलकावरती लागताना आपण बघितल्या पहिल्या षटकामध्ये. आता येणारे 18 चेंडू आणि 15 धाबेची गरज हे समीकरण या सामन्याचं. जयदीप दुमाडा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं तर या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळाले. हे फलंदाज चांगली रणनीती या ठिकाणी आखलेली आहे. लक्ष छोटं आहे आणि त्याकरता मात्र चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळत आहेत. आता 17 चेंडू आणि 13 धावा. सोपं टार्गेट आपण पाहू शकाल, परंतु इथून मात्र चांगल्या पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या पद्धतीची मात्र या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहायला मिळेल का, विकेट फॅक्टर मिळेल का? कारण की येथून जर विजय संपादित करायचा असेल तर www.com चा तुम्हाला वापर करावा लागेल. अर्थात विकेट प्लस डॉट बॉल, विकेट प्लस डॉट बॉल, विकेट प्लस डॉट बॉल अशा पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. फलकावरती 8 धाबा आहेत. षटक क्रमांक आपण पाहू शकाल 2. गोलंदाजी करताना जयदीप दुमाडा स्टार प्लेयर आपण पाहू शकाल. संघर्ष सावरे संघाचा. फुलटो चेंडू यावेळेस अप्रतिम इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये पोहोचतोय. तत्पूर्वी पुन्हा 2 धाबा आणि 2 धाबेच्या माध्यमातून फलकावरती 10 धाबा या पाहायला मिळतील. 10 रन स्कोर कार्डवरती चांगल्या रीतीची फलंदाजी दर्शनच्या माध्यमातून मात्र धावांचा ओघ पाहायला मिळाला. षटकातील 2 चेंडू फेकले आणि 2 चेंडू मागे 4 धाबा. पुनश्च गोलंदाज यावेळेस अप्रतिम रीतीने या ठिकाणी बीट केलं होतं. यॉर्करला प्राधान्य दिलं या चेंडूने. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली. धावसंख्या आहे 10 फलकावरती. आव्हान जर आपण बघितलं तर 21 धाबेचं या स्पर्धेमधील सर्वात कमी धावसंख्या पाहायला मिळते, लोएस्ट टोटल, आणि त्या धावेचा पाठलाग करताना यावेळेस आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला. तत्पूर्वी 1 धाव परिपूर्ण केली, ती म्हणजेच दर्शन करबट या फलंदाजाने. धावसंख्या फलकावरती 11 धाबा, 11 रन ही लागली जाईल. येणारे चेंडू असतील ते म्हणजे 14 आणि 14 चेंडूमध्ये आवश्यकता असेल 10 धावेची. यावेळेस इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आपल्या घरच्या मैदानावरती खेळत आहेत. ॲडव्हान्टेज आहे आणि ते ॲडव्हान्टेज पूर्णपणे उचलताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 13 आणि 13 चेंडू आणि 8 धावेची गरज. एक सोपं टार्गेट आपण पाहू शकाल. पुन्हा गोलंदाज जयदीपचा अंतिम चेंडू. पुन्हा चांगला फटका पाहायला मिळाला. यापुढेच देखील आपण बघितलं तर 1 धाव परिपूर्ण झाली. एकाच धावेवरती या ठिकाणी आपण बघितलं स्थगिती व्यक्त केली. धाव फलकावरती आपण बघितलं तर धावांची गती आहे 14. आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 7 धावेची गरज. एक चांगलं षटक, एक मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? कारण की हे क्रिकेट आहे, येथे कधी केव्हा काय घडेल आपण प्रेडिक्शन करू शकत नाही. म्हणूनच वीरेंद्र सहवाग यांनी सांगितलं क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और प्रेडिक्शन यहाँ पे पूरी तरह से फेल है. 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये 7 धावेची गरज. हे समीकरण आपण पाहणार आहोत या सामन्याचं. 12 बॉल रिमेनिंग अँड 7 रन रिक्वायर्ड टू विन. गोलंदाजी मार्कवरती अमोलजी करबट यांना आपण पाहू शकाल. बरीच वर्ष क्रिकेटमध्ये रुजू असणारे हे क्रिकेटपटू मैदानाच्या आतमध्ये 333 नंबर या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती असतील. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 7 धावेची गरज. पहिला चेंडू घेऊन अमोल करबट, समोर संतोष. पहिला चेंडू स्विच हिटचा प्रयत्न. थर्ड मॅन बाउंड्री लाईन पार. चेंडू जातोय. आक्रमकता घेतली संतोषने या ठिकाणी. चांगला फटका खेळला. 4 धावेसाठी 4 रन.
धन्यवाद. चांगली फलंदाजी, 4 चेंडू मागे 8 धावा, 200च्या स्ट्राईक रेटने संतोष कलिंगडे फलंदाजी करताना येथून 3 धावेची गरज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यस, या ठिकाणी विकेटची सांगता होईल. फलंदाजाला परतावं लागेल, ते म्हणजेच संतोषला फर्स्ट विकेट डाऊन. न्यू बॅटर आपण या ठिकाणी पाहू शकाल. येणारे चेंडू 10 आणि 10 चेंडू मध्ये 3 धावेची गरज. सागर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता माहीम मिठागर डी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अमोलजी करबट षटकातील पुढील चेंडू घेऊन शॉर्ट रनअपने पुढे येऊन या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळतोय. 1 धाव जरूर मिळेल. 19 धावा फलकावरती, येथून 2 धावेची गरज. येणारे चेंडू 10 आणि 10 चेंडू मध्ये 2 धावा हे समीकरण या सामन्याचं. सागर चांगली गोलंदाजी केली. यावेळी चांगली फलंदाजी करताना अप्रतिम रीतीने हा फटका पाहायला मिळाला आहे. चेंडू मात्र डिफाईन लेग मध्ये सीमारेषा पार MS धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये फिनिश करताना माहीम मिठागर डी संघ विजयावर शिक्कामोर्तब करतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स माहीम मिठागर डी अँड हार्ड लक टीम संघर्ष सावरे. तिसऱ्या फेरीतील सामना आपण पाहणार आहोत. एका साईडनं असेल बेंदरपाडा, दुसऱ्या बाजूनं वाघोबा वॉरियर्स अंबाडी. जसा सामना सुरू होईल पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज आपण ऐकणार आहोत मायक्रोफोनवरती सन्माननीय युसुफ सरांना. प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत आणि प्लेअर ऑफ द मॅच जर आपण बघितले, चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. धन्यवाद. येस, प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय सुमित पाडवी. हा गोलंदाज ज्याने एका ओव्हर मध्ये फक्त 1 धाव दिली आणि 2 विकेट मिळवल्या. सन्माननीय सागर मंडल सरांच्या माध्यमातून हा अवॉर्ड टॉस बॉक्स मध्ये वितरण केला जाईल. तर या ऐकूया मायक्रोफोनवरती आवाजाचे नटसम्राट सन्माननीय युसुफ सय्यद सरांना.